तुझ्या अनुमतीशिवाय पापणी सुद्धा माझी लवत नाही. काय अवघड आहे का? आनंदी राहा, मस्त राहा, मस्ती मी आग लगी तुम्हारी मस्ती में. मस्त राहायला शिका ना, पण अनुमतीशिवाय काहीच होत नाही. हे पण तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. आज माझ्या जीवनात चांगलं घडत आहे ही त्याचीच अनुमती, आणि वाईट आहे घडत आहे मला चांगलंही घ्यायचं नाही, वाईटही घ्यायचं नाही, मला निवांत राहायचं, निवांत राहायचं. हे 2 तासच झालं, मी खालून आले तोपर्यंत त्या बाईला सांगितलं माझं सामान सांभाळा. पण मला असं वाटतं की आता माझा भार सुनेनी सगळा घेतला पाहिजे. तर मला निवांत व्हायचं, तर मला तीर्थयात्रा सगळं करायचं, तर मला निवांत व्हायचं. काय केलं पाहिजे तेवढं मला तिच्यावर. पण मी म्हणतो तू घरातलं सगळं काम कर, चावी फक्त माझ्याकडेच, चावी माझ्याकडे राहू दे कपाटाची, सगळं काम कर सोनबाई तू, पण चावी मात्र तुम्हाला काय वाटतं सून करा ना. तिचं सगळ्यात जण पहिले कुठे असतं, कारण तिला माहितीये तुझा विश्वास नाही म्हणून तू चावी देणार. मला पण बघू दे तुझा किती विश्वास आहे. तू चावी दिली तर मी तुझा सगळा भार घेईन. हा, तू चावी देत नाही कपाटातली तर मी काय करू, तुझा भार उचलून अर्धा. मग तू सगळा भार टाकायचा, सगळा भार माझ्या चावी सकट टाक, मी सगळं भार तुझा. भगवान सुद्धा म्हणतात तू सगळा भार माझ्यावर टाक, सगळा म्हणजे चांगलाही वाईट सगळा भार माझ्यावर टाक, मग तुला मी निवांत केल्याशिवाय. बर तुम्ही म्हणताल ताई असं केल्यानंतर होतं का? आपण दगा देणारी माणसं, दगा देणारी माणसं. आम्ही एकदा म्हणून खा बिस्किट, दुसरं म्हणून नको. आम्ही अशी माणसं देवाला निवड टाकून स्वतः निवड खाणारी माणसं. मग देव पण असंच जशाच तसा. जशाच तसा. तू जर घास त्याला भरवलास तर तोही तुला भरवल्याशिवाय राहत नाही. पण तू नैवेद्य दाखवून निवदाचा ताट पळवणारी तर देव पण मग तुला लालुशी देऊन गायब होणारा माणूस आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगितलेलं आहे